हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आमचा एक विद्यार्थी सबस्क्रायबर म्हणतो, मॅम, मी कॉम्पिटिटिव्ह परीक्षांची तयारी करतोय, पण मला काही कॉन्सन्ट्रेशन करणं जमत नाही, अभ्यासात मन लागत नाही, काय करू सांगा. अहो, अभ्यास असं आवडणारी मुलं बघायला गेली की थोडी मुलं असतील. बरे मुलांना अभ्यास आवडत नाही, पण नाईलाज किंवा गरज म्हणून ते अभ्यास करतात. ही सत्य परिस्थिती आहे. आता इथे आपण बघणार आहोत फोकस कसं करणं, मन कसं अभ्यासात लावायचं, ह्याच्याबद्दल आपण बोलूया. आता हे बघा, कुठलंही एक वाहन, ट्रेन असो, कार असो, कोण चालवते? ड्रायव्हर. म्हणजे त्याचा कंट्रोल कोणावर आहे? ड्रायव्हरवर. ते वाहनाचा कंट्रोल ड्रायव्हरवर आहे. असं आपले शरीराचा कंट्रोल कोणाकडे आहे? आपले मनावर. माइंड म्हणा, ब्रेन म्हणा, काही. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट आपण करायची म्हणजे आपले मनाला किंवा ब्रेनला कसं कंट्रोल करायचं. का म्हणजे मनानं सांगितल्यासारखं आपण ऐकायचं नाही, आपण सांगितल्यासारखं मनानं ऐकावं. तुम्हाला रील्स बघूया वाटलं तरी तुम्ही सांगायला पाहिजे, नाही, माझी परीक्षा आहे, आता मला काही रील्स बघायच्या नाहीयेत, मला अभ्यास करायचं आहे. आणि का नाही, लाईफ हे एक खूप सुंदर आहे, पण आपल्याला तर जगायला यायला पाहिजे. आता आपण काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं? ज्या गोष्टी तुमचं कॉन्सन्ट्रेशन काढतात किंवा तुम्हाला फोकस करू देत नाहीत, त्यांना लांब ठेवा. तर मोबाईल असू देत, काही असू देत. आणि दुसरं, प्रेझेंटमध्ये आपण राहायला शिकायचं. म्हणजे आत्ता, वर्तमानात. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. एक मोठा सम्राट होता. एकदा काय झालं, त्याचे मंत्र्यानं काहीतरी चूक केली. तो किंवा चक्रवर्ती का नाही, खूप असं शॉर्ट टेम्पर्ड होता. त्यानं त्याला मंत्र्याला डेथ पनिशमेंट दिला. उद्या सकाळी 6 वाजता त्याचं शिरच्छेद होईल. त्या दिवशी मंत्र्याचा वाढदिवस होता. त्याच्या घरात पार्टी चालली होती. अगदी छान जेवण बनवलं जात होतं, नाच गाणी चाललेलं होतं. आणि त्याला राजाचा शिपाई आणून येऊन सांगतो, असं असं झालेलं आहे, तुला उद्या सकाळी मरायचं आहे. तसं लोक स्तब्ध होतात, थांबते एकदम. तो म्हणतात, नाही नाही, थांबायचं नाहीये, नाच गाणीच उद्या सकाळी ना. तोपर्यंतचा वेळ आपण कशाला वाया घालवायचा? आत्ताचा वेळ आहे, आत्ता हे एन्जॉयमेंट आहे, हे करून घेऊया. आपण आत्ताचे क्षणात जगायला पाहिजे. म्हणून परत शांतपणानं सगळं नाच गाणी सगळं छान चालू होते, एन्जॉयमेंट चालू होते. आणि तो सांगायला आलेला शिपाई जाऊन सांगतो सम्राटाला, असं असं झालं. कळल्यावर तो एवढं थंड, उलट पार्टी, जेवण खाण, नाचणं सगळं तसं चालू होतं. तसं सम्राट म्हणतो, हो, त्या माणसाला जगायला कळते, तो आजच्या क्षणात जगतो. त्यामुळे त्याचं हे पनिशमेंट आपण कॅन्सल करायचं.
आणि त्याला माफ करायचं. तसं का त्याला झालं? तो त्या क्षणात जगायला त्याला येत होतं म्हणून. त्यामुळे तुम्हाला पण काय कळायला पाहिजे? त्या क्षणात जगायला यायला पाहिजे. ओके, मला आत्ता अभ्यास करायचा आहे, त्यामुळे मला हे आता दुसरं काही करायचं नाहीये. आता माझं कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात पाहिजे. आणि मोटिवेशन कशासाठी मला अभ्यास करायला पाहिजे? तुम्ही बोललात, तुमचे वडील अगदी प्रायव्हेटमध्ये नोकरीला आहेत आणि त्यांना उद्या रिटायरमेंट झाल्यावर तुमच्याशिवाय घरात दुसरं काही साधन नाहीये. त्यामुळे तुम्हाला तुमचं वय निश्चित आहे. काही करून तुम्हाला सक्सेस मिळवायचा आहे, म्हणजे नोकरी मिळवायची आहे. मग नाही म्हणून नाही चालणार. आपल्याला अभ्यास हे करायला पाहिजे. आणि ह्याच्याशिवाय तुम्हाला मी 1-2 गोष्टी सांगते. कसं कुठून नाही मुलं आपल्याला पाहिजे तर मिळवतात. शिवांगी गोयल म्हणून एक मुलगी आहे. तिचं लग्न झाल्यावर तिला सासरी अतिशय त्रास देत होते. तिला एक मुलगी पण झाली तेवढेत, आणि तिचं डायव्होर्सचं केस चालू होतं. हे सगळं चालू असताना तिनं अभ्यास करून ती IAS झाली. विचार करा, तिला काही त्रास नव्हता डोक्याला, पण तिला वय निश्चित होतं. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, मला माझ्या मुलीला मोठं करायचं आहे. आणि एक एक्झाम्पल सांगते, ऐका. हे केरळमधलं कुली म्हणून काम करत होता. हे बघा, पोटा पाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तो कुली म्हणून काम करत होता. लोकांचं सामान उचलून यायचं, ठेवायचं, हे करायचं. तसं असताना त्यानं परवाच केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा तो पास झाला. म्हणजे आपल्याकडे MPSC कसं आहे तसं तिथे केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा. तो काय करायचा? काम करताना कानात हेडफोन घालून ऐकत जायचा लेक्चर्स. का? म्हणजे वेळ मिळायचा नाही, दिवसभर काम. मग असं करून तो मुलगा केरळची पब्लिक सर्व्हिस कमिशन पास झाला. अहो, ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? मग ती मुलं करू शकतात, ते आपण का करू शकत नाहीये? हे नको आपल्याला कळायला. आता परवा तुम्ही बघितला असाल, राजस्थान मधली मुलगी नीट मध्ये तिचं सिलेक्शन झालं नव्हतं म्हणताना तिनं BSc ला ऍडमिशन घेतली. मग आता BSc तिचं कम्प्लीट झालं 21-22व्या वर्षी. 11 गव्हर्नमेंट सर्व्हिसेसचे तिला कॉल आलेले आहेत. म्हणजे असं करणारी किती तरी मुलं आहेत का नाही? मग मला का जमत नाहीये? हे तुम्ही जरा विचार करा. आणि मोटिवेशनसाठी कोणाचीही गरज नाही. आपण आपलं मोटिवेशन आहोत. मला हा दिवस बदलायचा आहे. मला वर्षानं 2 वर्षानं कुठे असायला पाहिजे? मग मला अभ्यास करायला पाहिजे का नाही? मग मला अभ्यास करायला पाहिजे. अहो, आपण तरी लकी आहात. तुम्हाला काही कुली म्हणून काम करून अभ्यास करावा लागत नाहीये. किंवा ते शिवांगी गोयल गत तुम्हाला कोर्ट केस अमुक तमुक असलं काही डोक्याला ताप नाहीये. अजून तरी वडील नोकरी करतात, जेवण खाण वगैरे सगळं चाललेलं आहे घरात. मग कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेशन करून फक्त जे काही आत्ता आपण काम करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. आता तुम्ही अभ्यास करताना त्याच्यावर तुमचं लक्ष असू दे. इकडे तिकडे कुठेही नाहीये. फक्त तेवढं. ओके, तुम्हाला मोबाईलमुळे तुम्ही म्हणताना डिस्ट्रॅक्शन होते. मोबाईल आईकडे द्या. आईला सांगा, माझा अभ्यास होईपर्यंत मला मोबाईल देऊ नकोस, तू स्विच ऑफ करा आणि आईकडे देऊन टाका.
हे बघा, सगळ्याला मार्ग आपण काढू शकतो, फक्त आपले मनानं डिसाईड केलं तर. आणि ही सगळी शक्ती आपल्याकडे आहे. आणि कोण काय म्हणते ह्याला बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे ना, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. फक्त तुम्ही तुमचा अभ्यास, त्याच्या पलीकडे कुठेही जाऊ नका. घरात बसून अभ्यास करा, हरकत नाही. मित्रांबरोबर गेलात की तुमचं टाइमपास होते, तुम्हाला वाटते ठीक आहे, घरात बसा, अभ्यास करा व्यवस्थित, परीक्षेला बसा. यश नक्की तुमचे पदरात पडणार आहे. बघा तरी करून. हॅव ए गुड डे.